लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा. महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गावामध्ये सीसीटीव्ही नाहीच, कुठंच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, काय नाही. मुलांना बसण्यासाठी गावात एवढं मोठं गाव आहे, 10-11 हजार लोकसंख्या भाळवणीची. तर पोरांना इथं खेळण्यासाठी ग्राउंड नाही. ग्राउंड रस्त्यानं पळायला लागते. भरती करणारी पोर रस्त्यानं पळते ती. ग्राउंड नाही. प्रतीक मधुकर धनवडे, राहणार भाळवणी. आता भाळवणी जिल्हा परिषद गटातून मी अर्ज भरलेला आहे आणि या निवडणुकीसाठी ताकदीनं उभा आहे. आपण उमेदवारी करण्याचं कारण काय? उमेदवारी करण्याचं कारण म्हणजे तरुण पिढीला जो पाहिजे असा प्लॅटफॉर्म भेटत नाही आणि त्यांच्या ज्या म्हणजे कामं भेटत नाहीत, एकतर त्यांना रोजगार नाही, त्याच्यावर कोणाचं काय म्हणजे हे नाही. त्यासाठी मी माझ्या आणि तरुणांच्या साथीनं ही आता इलेक्शन ही करत आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे काय भेटत नाही, म्हणजे काय करणार आहात आपण? नोकऱ्या कामं नाहीत, MIDC हे नाहीत, काय MIDC पण नाही इकडं. गावाकडच्या पोरांना रोजगारच नाही. शेती प्रत्येकाला आता की बघताय तुम्ही, शेती पण तशी करायसारखी म्हणजे 1 एकर 2 एकर 3 एकर त्यात काय होत नाही. रोजगार नसल्यामुळे त्यांचं अवघड परिस्थिती आता खरी. पण आता हे कोणी ह्याच्या विरुद्ध बोलत नाही, आवाज उठवत नाही. त्यासाठी सगळ्या युवकांनी मिळूनच आता ठरवलंय. त्यासाठी मला उमेदवार उभा केलंय. त्यांच्या ह्याच्यासाठी मी आता लढणार. काय पार्श्वभूमी आहे का पहिली? काय आपण काय असं काही तशी पार्श्वभूमी नाही. माझ्या घरात कोण म्हणजे ह्याच्या आधी कोण तसलं नाही. राजकारणाचा लांबपर्यंत काही संबंध पण नाही. आणि घरची परिस्थिती पण तशी नाही माझी. गरिबीतनं मी दिवस काढले, ती गरिबीतनं वर येतोय. बाकी मला असं कोणाचा सपोर्ट नाही, काय नाही. आपण आता काय करत आहात आपण? आता काय उद्योग काय आपला? मी हॉटेल व्यवसाय आहे माझा. आणि दुसरं म्हणजे तरुणांचा प्रतिसाद मला पाठबळ चांगला आहे. सामाजिक कार्य करतोय आम्ही, ग्रुप चालतो आमचा. त्या ग्रुपमधून आम्ही सामाजिक कार्य करतोय. गावापुरतं मर्यादित राहण्यापेक्षा आता विचार आहे की सगळ्याच तरुणांचा त्यांना पाठबळ भेटावं, चांगला प्लॅटफॉर्म भेटावा, यासाठी प्रयत्न करायची इच्छा आहे माझी. आम्ही शाळेना वह्या, पुस्तकं, गरीब विद्यार्थ्यांना बॅगा पुरवणे ही अशी कामं केली. दवाखान्यात कामं केलीत. पंकज भायांच्या निदर्शनाखाली किंवा मार्गदर्शनाखाली ऑपरेशन असो, कोणाचं काय असो, ते आपण शून्य म्हणजे इथं आणून नेण्यापासून आणून सोडण्यापर्यंत इथपर्यंत फुकट करण्याची सोय आहे. त्याच्यामधनं पण आपण मदत करतोय लोकांची. बाकी आपल्याला मागणं जास्त म्हणजे पैशाचं पाठबळ नसलं तरी पण इच्छा आहे की होता होईल तेवढं आम्ही करतोयच. जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. गावात एवढं मोठं गाव आहे, 10-11 हजार लोकसंख्या भाळवणीची. तर पोरांना इथं खेळण्यासाठी ग्राउंड नाही, व्यायामासाठी नाही ग्राउंड. रस्त्यानं पळायला लागते. भरती करणारी पोर रस्त्यानं पळते ती. ग्राउंड नाही. त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि ज्या शेतीसाठी ज्या वर्ण सुविधा आहेत आपल्या, त्या सुविधा खाली पोचत नाहीत, शेतकऱ्यापर्यंत येतच नाहीत. त्यासाठी पहिला प्रयत्न आहे की त्या सुविधा पहिल्यांदा माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत, त्यांचा लाभ झाला पाहिजे. दुसरं आहे आपलं दवाखाना. सरकारी दवाखान्यात काय म्हणजे व्यवस्था नाहीच इथं. एखाद्याला काय झालं, चावलं बिवलं, साप बीप तर चावला तर त्याला इथं काय म्हणजे भेटत नाही. एवढं मोठं गाव असून आसपासच्या गावात मोठं गाव आहे, पण इथं तशी सुविधाच नाही. त्यासाठी सांगलीला न्यायला लागते. सांगलीपर्यंत जास्तवर मध्ये आधी मग वगैरे काय होते का? आता उमेदवारीत मी तरुणांच्या पाठबळावर उभा आहे. मला अशी खात्री आहे की तरुण मला साथ देणार. त्या ह्याच्यावर मी आता लढवतोय. म्हणजे आपली उमेदवारी तरुणांच्या पाठबळावरती आहे. तरुणांच्या पाठबळावर ही उमेदवार आहे माझी. मग आता तुम्ही उमेदवारी करताना तुम्हाला आलेले काय अनुभव आहेत का? आता तुम्ही जे प्रचार वगैरे करताय तुम्ही, काय तुम्हाला कसा रिस्पॉन्स गावातून भेटतोय? काय माझे जे म्हणजे पहिले जे उमेदवार होते त्यांच्यावर अतिशय म्हणजे नाराज आहेत लोक. आम्हाला गेलं की असा विचार बोलतात की कशाला आलाय तुम्ही, आमच्यापर्यंत कशाला आलाय, आजपर्यंत गेला मग तुम्ही मागून तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तिथं आम्हाला सांगायला लागते. आजी आजोबा आम्ही पहिल्यांदा आलोय हे आम्हाला सांगायला लागते. तेव्हा म्हणते ते यात
अशी परिस्थिती आहे सध्या इथं. होय. निवडून आल्यानंतर सामान्य लोकांसाठी कसं तुम्ही उपलब्ध होणार आहे तुम्ही? मी एकतरी गरीब घरातला आहे. हां. दुसरा गोष्ट ह्या म्हणजे इथनं कुठं लांबचा नाही. 24 तास गावात आहे. कोणाच्याही हक्काला मदतीला कायम तत्पर राहणार मी. हां. असा विषय नाही की निवडून आलो कुठं बाहेर गेलो माझा उद्योग बाहेर आहे असं काय नाही. महिलांसाठी आपली काय उपाययोजना असणार आहेत? महिलांसाठी प्रथम आरोग्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. आरोग्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या महिलांना व्यवस्थितरित्या भेटल्या पाहिजेत. दुसरा मुद्दा हा आहे की गावामध्ये CCTV नाहीच. कुठं CCTV कॅमेरे नाहीत, काय नाहीत, स्टँड पण नाही. मुलांना बसण्यासाठी भावनिक स्टँड नाही. आजूबाजूच्या गावात पण तीच परिस्थिती आहे. उन्हात बसता येत नाही, पावसाळा असला तर त्यांना अडचण येत त्या. कमीत कमी स्टँड उभं राहायचं तर असावं. पहिली गोष्ट आता घराणेशाही बंद करा आणि एखाद्या गरीबाला मदत करा. संधीचं सोनं करून दाखवीन मी. आणि आपलं चिन्ह आहे घड्याळ. माझं नाव प्रतीक मधुकर धनवडे. राष्ट्रवादी अजितदादा गटात पक्षातून मी निवडणूक लढवत आहे. चिन्ह आहे घड्याळ. 5 तारखेला सर्वांनी युवक असू दे, वरिष्ठ वर्ग असू दे, सर्वांनी मला मदत करावी एवढीच विनंती करतो. संधीचं सोनं करून दाखवीन. थांबतो.